नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग टॉपिक डिस्कस करणार आहोत. तो म्हणजेच डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर. आता काय असतो डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आता डिसोसिएटिव्ह डिसऑर्डरचे पण काही मुख्य प्रकार आहेत ते आपण डिस्कस करणारच आहोत. तत्पूर्वी समजून घेऊया की डिसोसिएशन म्हणजे काय? डिसोसिएशन म्हणजे व्यक्तींमध्ये असणारे विचार, व्यक्तींच्या भावना, व्यक्तींच्या आठवणी किंवा त्याची ओळख किंवा त्याला वास्तवाशी असलेली जाणीव, त्यालाच आपण अवेअरनेस असं म्हणतो, याच्यामध्ये फूट किंवा कमतरता निर्माण होणे. ही जी कमतरता आहे ही कमतरता तात्पुरती पण असू शकते किंवा लॉंग ड्युरेशन साठी सुद्धा असू शकते. जर ही गोष्ट सोप्या भाषेत सांगायची म्हटली तर रुग्ण किंवा व्यक्ती जो असतो तो स्वतःपासून हळूहळू लांब जायला लागतो किंवा आपल्या आजूबाजूच्या ज्या वास्तव रिलेटेड गोष्टी आहेत त्या वास्तव रिलेटेड गोष्टींमधनं त्याला असं तुटल्यासारखं जाणवतं. जर ही गोष्ट सोप्या भाषेत सांगायची म्हटली तर रुग्ण जो असतो किंवा व्यक्ती जो असतो तो स्वतःपासून हळूहळू लांब जायला लागतो. तसंच त्याच्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत, ज्या वास्तव रिलेटेड गोष्टी आहेत, प्रेझेंट मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये त्याला ब्रेक झाल्यासारखं वाटतं किंवा त्या गोष्टींपासून स्वतःला तुटल्यासारखं असं त्याला जाणवत असतं. जर आपण बघितलं तर डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर म्हणजे काय, तर याच्यामध्ये असं सांगता येईल की डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर हा एक असा मानसिक आजार आहे किंवा विकार आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या स्मरणशक्ती, व्यक्तीची ओळख, व्यक्तीची भावना किंवा व्यक्तीमध्ये असलेली जाणीव याच्यामध्ये गंभीर व्यत्यय येत असतं. हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स इतके तीव्र असतात की व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर सुद्धा त्याचा खूप मोठा परिणाम दिसून येत असतो. हा जो विकार आहे हा विकार प्रामुख्याने तीव्र मानसिक आघात म्हणजेच आपण त्याला ट्रॉमा असं पण म्हणू शकतो. जसे की बालपणीचा छळ असेल किंवा काही अपघात असेल किंवा काही नैसर्गिक आपत्ती असेल किंवा काही भावनिक त्याच्यासोबत अत्याचार झाला असेल किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असतील, यामुळे सुद्धा हे असे मानसिक विकार डेव्हलप होऊ शकतात. तर बेसिकली याच्यामध्ये काय होतं तर आपला जो मेंदू आहे हा मेंदू आपल्याला वेदनादायक जे अनुभव असतात ते अनुभवापासून वाचवण्यासाठी किंवा त्याला इग्नोर करण्यासाठी डिसोसिएशन म्हणजे बचावात्मक मार्ग निवडत असतो. म्हणजेच त्याला आपण डिफेन्स मेकॅनिझम असं पण म्हणतो. तर याचा जो इम्पॅक्ट होतो तो बेसिकली व्यक्तीच्या सर्वांगीण आयुष्यावर होत असतो. बेसिकली व्यक्तीचे विचार असतील किंवा त्याची स्मरणशक्ती असेल, ज्याला आपण मेमरी असं म्हणतो, किंवा त्याचं बिहेवियर असेल, ह्या सगळ्या गोष्टींवर त्याचा इम्पॅक्ट होत असतो. आता आपण बघूया की डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर्सचे काही प्रमुख प्रकार काय आहेत आणि त्याचे लक्षणं काय आहेत. आणि एंडिंगच्या पार्टला आपण डिस्कस करणार आहोत की डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर्सवर उपचार काय काय आहेत. जर आपण डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर्सचे प्रकार जाणून घेतले तर याच्यामध्ये पहिला प्रकार आहे की डिसोसिएटिव्ह ॲम्नेशिया. आता काय असतो डिसोसिएटिव्ह ॲम्नेशिया? याच्यामध्ये प्रामुख्याने व्यक्तीला काही महत्त्वाच्या किंवा वैयक्तिक आठवणी ज्या असतात त्या व्यक्ती अचानक विसरतो. विशेषतः याच्यामध्ये काही व्यक्तींमध्ये ट्रॉमा असेल किंवा काही अपघात झाला असेल किंवा तणावानंतर ज्या काही सिच्युएशन्स असतील त्या सिच्युएशन्स व्यक्ती हा विसरायला लागतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा जर का अपघात झाला असेल किंवा त्याने तो अपघात अनुभवलेला असेल आणि त्यानंतर त्या व्यक्तीला त्या अपघाताशी संबंधित ज्या घटना आहेत किंवा त्या काळातलं जे त्याचं आयुष्य आहे ते त्या घटना किंवा ते आयुष्य व्यक्ती हा पूर्णपणे विसरून जात असतो. आता डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर्सचा दुसरा प्रकार म्हणजे डिसोसिएटिव्ह फ्यूग. आता डिसोसिएटिव्ह फ्यूग काय असतो तर हा एक ॲम्नेशियाचाच एक प्रकार असतो. यामध्ये बेसिकली व्यक्ती काय करतो तर त्याची स्वतःची ओळख विसरून दुसऱ्या ठिकाणी जाऊन नवीन ओळख बनवून त्या ठिकाणी तो जगायला लागतो. उदाहरणार्थ एखादा रुग्ण नवीन ठिकाणी किंवा नवीन शहरात जाऊन नोकरी करायला लागतो, त्याचं नाव तो विसरतो किंवा नाव तो बदलतो. तसेच त्याला तेच रिअलिस्टिक वाटतं आणि त्याचा जो काही भूतकाळ आहे किंवा ज्या काही गोष्टी मागच्या काळात झालेल्या आहेत त्या सर्वस्व गोष्टी तो विसरलेला असतो. आता डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर्सचा तिसरा प्रकार म्हणजे डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर, ज्याला आपण DID असं पण म्हणत असतो. तर प्रामुख्याने याच्यामध्ये काय होतं तर एका व्यक्तीमध्ये दोन किंवा अधिक वेगवेगळ्या पर्सनॅलिटींची उपस्थिती दिसते किंवा वेगवेगळ्या पर्सनॅलिटी रिलेटेड गोष्टी त्या व्यक्तीमध्ये दिसू शकतात. जसं की एकाच व्यक्तीमध्ये दोन वेगवेगळे स्वभाव तुम्हाला दिसू शकतात. कधी व्यक्ती हा शांत असतो किंवा कधी अचानक तो आक्रमक होतो किंवा इरिलेव्हंट बोलायला लागतो की त्याचा ह्या घटनांशी काही संबंध नाहीये आणि त्याला असं वाटायला लागतं की तो समोरचा व्यक्ती जो आहे तो मी आहे. कधी कधी व्यक्ती काय करतो की असं सांगतो की मी स्वतःच्या बाहेर येऊन स्वतःलाच बघतोय. कधी कधी तो त्याच्याशी रिलेटेड घटना सुद्धा आठवू शकत नाही. आता डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर्सचा चौथा प्रकार म्हणजे डिपर्सनलायझेशन डिसऑर्डर किंवा डिरिअलायझेशन डिसऑर्डर आपण त्याला असं म्हणतो.
याच्यामध्ये काय होतं तर व्यक्तीला स्वतःपासून किंवा आसपासच्या जगापासून वेगळे असल्यासारखं भासत असतं. त्याला ज्या गोष्टी घडतायत किंवा ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्या गोष्टींशी रिलेटेड वास्तव कधीच नसतं. जर आपण थोडक्यात या गोष्टी समजून घेतल्या तर असं सांगता येईल की डिसोसिएटिव्ह डिसऑर्डरमध्ये व्यक्तीची स्मृती जी असते किंवा त्याची ओळख असते आणि वास्तवाशी असलेली जाणीव असते याच्यामध्ये तात्पुरता डिस्कनेक्शन निर्माण होत असतं. आता हे जे होतं ते बहुतेक वेळा मानसिक आघात किंवा तीव्र तणावाशी संबंधित जेव्हा गोष्टी करायला लागतो व्यक्ती त्या घटनांमध्ये किंवा त्या वास्तवांमध्ये ह्या गोष्टी दिसून येत असतात. आता आपण समजून घेऊ की डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर्सचे लक्षणं काय आहेत आणि डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर्सवर उपचार काय काय आहेत. जर आपण डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर्सच्या लक्षणांचा विचार केला तर याच्यामध्ये पहिलं लक्षण आहे की स्मरणशक्ती कमी होणे. त्याच्यामध्ये मेमरी लॉस किंवा ॲम्नेशिया सारख्या गोष्टी दिसणे, जसं की महत्त्वाच्या गोष्टी किंवा वैयक्तिक घटना ज्या आहेत त्या व्यक्तीला कधीही आठवत नाही. काही वेळा संपूर्ण जो काळ असतो किंवा टाइम पिरियड असतो तो टाइम पिरियड व्यक्ती हा विसरलेला असतो. उदाहरणार्थ जर व्यक्तीचं लग्न झालं असेल तर त्या लग्नाची तारीख विसरणे किंवा त्याच्यासोबत एखादी अशी घटना झाली असेल की जी की तो विसरू शकत नाही, ती घटना सुद्धा अशा व्यक्ती विसरून जात असतात. दुसरं लक्षण म्हणजे आयडेंटिटीत कन्फ्युजन तयार होणे. त्याच्या स्वतःच्या ओळखीत त्याला गोंधळ निर्माण होत असतो, जसं की मी कोण आहे किंवा मी काय आहे याबाबत सुद्धा त्याला बऱ्याचशा वेळेस गोंधळ निर्माण झालेला दिसून येत असतो. दुसरं म्हणजे स्वतःची ओळख त्याला बदलल्यासारखी जाणवते की मी नाहीच आहे, मी तर कुठला तरी व्यक्ती आहे किंवा समोरचा व्यक्ती जो आहे तो व्यक्ती मी आहे असं त्याला वाटत असतं. कधी कधी काय होतं तर व्यक्ती हा स्वतःला वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो आणि वेगवेगळ्या नावातल्या ज्या पर्सनॅलिटीज आहेत त्या पर्सनॅलिटी स्वतःमध्ये उतरल्या आहेत किंवा त्या पर्सनॅलिटी रिलेटेडच तो वागायला सुरुवात करतो. तिसरं जे प्रमुख लक्षण आहे त्याच्यामध्ये आहे एकापेक्षा जास्त व्यक्तिमत्व दिसणे, ज्याला आपण मल्टिपल पर्सनॅलिटीज असं पण म्हणतो. तर याच्यामध्ये बेसिकली वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे स्वभाव व्यक्तीमध्ये दिसून येत असतात. कधी तो खूप शांत असतो, कधी तो खूप अति जास्त रागीट असतो, कधी तो खूप प्रेमळ असतो. अशा वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज ह्या लक्षणांमध्ये दिसायला भेटू शकतात. चौथं जे लक्षण आहे ते म्हणजेच डिपर्सनलायझेशन. आता डिपर्सनलायझेशन मध्ये काय होतं तर व्यक्तीला स्वतःपासून वेगळे असल्याची भावना निर्माण होतात. त्याला असं वाटायला लागतं की मी आहे तो मी नाहीच आहे, मी कुठला तरी वेगळा व्यक्ती आहे. त्याला रिअलायझेशन रिलेटेड गोष्टी किंवा वास्तवाशी रिलेटेड गोष्टी कधीही आठवत नाही किंवा वेगळ्या पर्सनॅलिटी रिलेटेड गोष्टी त्याला आठवायला लागतात. जसं मी मगाशी सांगितलं की व्यक्तीला असं वाटायला लागतं की मी स्वतःच्या बाहेर येऊन मी स्वतःलाच बघतोय. पाचवं जे लक्षण आहे ते म्हणजे डिरिअलायझेशन. आता याच्यामध्ये काय होतं तर व्यक्तीच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी त्याला स्वप्नांसारख्या वाटायला लागतात. बऱ्याच वेळेस व्यक्ती असं म्हणतात हे जे सुरू आहे हे स्वप्न आहे, या स्वप्नांमधल्या असलेल्या गोष्टी आहेत. सहावं जे लक्षण आहे ते म्हणजे भावनिक शून्यपणा त्यांच्यामध्ये दिसतो, जसं की व्यक्तीच्या भावना कमी होणे किंवा भावनाच न जाणवणे किंवा लोकांपासून लांब जाणे, अशा पद्धतीचे लक्षणे याच्यामध्ये बेसिकली दिसत असतात. सातवं आणि प्रमुख कारण म्हणजे तणाव आणि चिंता निर्माण होणे. व्यक्ती खूप जास्त घाबरतो, त्याला बेचैनी निर्माण होते, त्याला डिप्रेसिव्ह एपिसोड्स यायला लागतात किंवा त्याच्यामध्ये झोपेच्या समस्या सुद्धा खूप जास्त गंभीर प्रमाणात दिसत असतात. आता आपण जाणून घेऊया की या सगळ्या लक्षणांवर आणि डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर्सवर उपचार काय काय आहेत. जर आपण उपचाराशी रिलेटेड गोष्टी जाणून घेतल्या तर बेसिकली याच्यामध्ये आहे मानसोपचार. आता मानसोपचारामध्ये आहे काही विविध सायकोथेरपीज, जसं की कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी आहे किंवा ट्रॉमा फोकस थेरपी आहे. ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून रुग्णाला त्याचा आघात किंवा ट्रॉमा समजून घेण्यास मदत होते आणि त्यावर मात कशी करायची हे त्याला समजण्यात आणि त्याच्यावर मात करण्यात त्याला मदत होत असते. दुसरा जो उपचार आहे तो म्हणजेच औषधोपचार. आता डिसोसिएटिव्ह डिसऑर्डरसाठी स्पेसिफिक अशी औषधं नाही आहेत, परंतु जर रुग्णांमध्ये काही तीव्र प्रकारचे लक्षणं दिसत असतील तर ते लक्षणं नियंत्रणात आणण्यासाठी काही औषधं डॉक्टर देऊ शकतात. जसे की रुग्णांमध्ये जर का डिप्रेसिव्ह एपिसोड दिसत असतील तर डिप्रेसिव्ह एपिसोड्स कमी करण्यासाठी बेसिकली डॉक्टर्स अँटी डिप्रेसंट औषधं देऊ शकतात. त्याचबरोबर चिंता असेल किंवा अँझायटी रिलेटेड गोष्टी त्यांच्यामध्ये दिसत असतील तर अँझायटी कमी करण्यासाठी सुद्धा डॉक्टर औषधं देऊ शकतात. तिसरा उपचार म्हणजे ग्राउंडिंग टेक्निक शिकवणे. आता ग्राउंडिंग टेक्निक्स काय आहे तर सद्य परिस्थितीत काय सुरू आहे किंवा सध्याला आपण काय करायला पाहिजे, सद्य परिस्थितीत आपण कुठल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे, ह्या ज्या टेक्निक्स आहेत ह्या टेक्निक्स व्यक्तींमध्ये डेव्हलप केले जातात किंवा त्याला वर्तमानात परत आणण्यासाठी ही जी टेक्निक आहे ही टेक्निक खूप प्रभावी ठरत असते. चौथा आणि महत्त्वाचा उपचार म्हणजे फॅमिलीचा सहभाग म्हणजे कुटुंबाचा सहभाग. हा सुद्धा उपचाराचाच एक पार्ट आहे.
याच्यामध्ये कुटुंबाची साथ असणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. रुग्णाला समजून घेणे किंवा त्याला सुरक्षित वातावरण प्रदान करणे, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा उपचारामध्ये कारणीभूत ठरत असतात. 5वा उपचार म्हणजे व्यक्तीच्या जीवनशैलीत बदल करणे. नियमित व्यायाम करणे, नियमित झोप घेणे, योगा करणे किंवा मेडिटेशन करणे, तणाव कमी करण्यासाठी विविध टेक्निक्स त्याला शिकवणे, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या ठरतात. त्यामध्ये आपण एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे की डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर जो आहे हा उपचार योग्य मानसिक आजार आहे. योग्य वेळी योग्य निदान आणि व्यवस्थित उपचार जर का रुग्णाला मिळाले तर रुग्ण त्याच्या आजारामधनं बाहेर येऊन एकदम सामान्य जीवन जगू शकतो. जर आपल्याला किंवा आपल्या प्रियजनांमध्ये डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर सारखे जर कोणामध्ये लक्षणं दिसत असतील तर नक्कीच संपर्क करा शांतिबन मानसोपचार व पुनर्वसन केंद्र, वडगाव, बुद्रुक आणि कात्रज, पुणे येथे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.